लक्ष्मीकवचं गृहानकवचं शक्र सर्वदुःखविनाशनं परमैश्वर्यजनकं सर्वशत्रुविमर्दनं ब्रह्मणे च पुरा दत्तं संसारे च जलप्लुते यद्रुत्वा जगतां श्रेष्ठ सर्वैश्वर्ययतो हरिः बभूवुर्मनवः सर्वे सर्वैश्चर्ययुतायतः सर्वैश्चर्यप्रदासास्य कवचस्य ऋषिविधिः पंक्तिश्चंदश्च सा देवी स्वयं पद्मालया सुर सिद्धैश्वर्यजयेष्टेव विनियोग प्रकीर्तितः यद्रुत्वा कवचं लोक सर्वत्र विजयी भवेत् मस्तकं पातु मे पद्मा कंठं पातु हरिप्रिया नासिकां पातु मे लक्ष्मीः कमलां पातु लोचनं केशान् केशवाकान्ता च कपालं कमलालया जगत्प्रसुरगण्डयुग्मं स्कन्दं सम्पत्प्रदा सदा ॐ श्रीं कमलवासिनै स्वाहा पुष्टं सदावत् ॐ श्रीं पद्मालयायै स्वाहा वक्षः सदावत् पातु श्रीमम कंकालं बाहुयुग्मं च ते नमः ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मै नमः पादो पातु मे सततं चिरम् ॐ ह्रीं श्रीं नमः पद्मायै स्वाहा पातु नितम्बकम् ॐ श्रीं महालक्ष्मै स्वाहा मां पातु सर्वतः इति ते कथितं वत्स सर्वसम्पत्करं परं सर्वैश्चर्यप्रदं नामकवचं परमाद्भुतं गुरुमभ्यर्च विधिवत् कवचं धारयेत् यः कण्ठे वा दक्षिणे बाहु स सर्वविजयी भवेत् महालक्ष्मीं गृहं तस्य न जाहति कदाचन तस्य चायेव सततं सा च जन्मनि जन्मनि इदं कवचमज्ञात्वा भजे लक्ष्मीं सुमन्ददिः शतलक्षप्रजप्लोऽपि न मन्त्रः सिद्धिदायकः लक्ष्मीकवचं सम्पूर्णम्। ಈ ಕವಚವನ್ನು ಪ್ರಾತಃ ಕಾಲ ಬ್ರಹ್ಮ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ 8 ಬಾರಿ ಹೇಳಬೇಕು. ಅಂದುಕೊಂಡಿದ್ದನ್ನು ಸಾಧಿಸಿಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕೋಸ್ಕರ ಸಿದ್ಧಿಗಾಗಿ ಸಿದ್ಧಿ ಕವಚ, ಲಕ್ಷ್ಮೀ ಕವಚ.